नमस्कार मित्रांनो, मी निमेश ढोले आपल्या ट्रेडग्रंथ मराठी या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आत्तापर्यंत तुम्ही जे प्रेम दिलत, माझे आता जवळजवळ 419 सबस्क्रायबर झालेत, तर यासाठी सुद्धा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. असाच माझे चॅनल बघत राहा आणि तुमच्या मित्रांना पण माझे व्हिडिओ फॉरवर्ड करा. जसं तुम्हाला माहिती आहे, मी ट्रेडिंग बेसिकची एक सिरीज चालू केली आहे. हे आत्तापर्यंत झालेले व्हिडिओ तुम्ही इथे बघताय. तर आत्ता ट्रेडिंग बेसिक्सच्या या सिरीजमध्ये मी नवीन एक आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो सपोर्ट आणि रेझिस्टन्सवर असणार आहे. चला तर मग आपण बघूया. खूप सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न करीन की सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपल्या ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये कसा करता येईल. आपणा सर्वांना एक गोष्ट माहिती की हे शेअर मार्केट हे डिमांड आणि सप्लायवर नेहमी चालत असतं आणि कुठल्याही शेअरची प्राईस ही कंटिन्युअस वरती जात नाही किंवा कंटिन्युअस फॉल पण होत नाही. ती एका स्टेप्समध्ये आयदर वरती जाईल, मग थोडं कन्सोलिडेट होईल आणि परत स्टेप्समध्ये ती फॉल होईल किंवा खालती येईल. तर ज्या ठिकाणी एखाद्या प्राईसला रिजेक्शन मिळतं किंवा ज्या ठिकाणी एखाद्या प्राईसचा सप्लाय वाढतो, तिथे तुम्हाला त्या ठिकाणापासून मार्केटमध्ये फॉल येताना दिसतो किंवा मार्केटची शेअर प्राईस ही खालती पडताना दिसते. आणि त्याच्याच विरुद्ध ज्या ठिकाणाहून एखाद्या प्राईसला सपोर्ट मिळतो किंवा आपण म्हणू शकतो एखाद्या प्राईसमध्ये डिमांड देते, त्या पॉईंटपासून तुम्हाला मार्केट हे नेहमी वाढताना दिसतं. तर त्याला हे डिमांड झोन झाला असं म्हणतात आणि डिमांड आल्यामुळे ती प्राईस वाढते. तसंच एखाद्या पॉईंटपासून सप्लाय वाढतो म्हणजे सेलर्स वाढतात म्हणून प्राईस ही फॉल होत असते. तर आता आपण बघूया नेमकं सपोर्ट म्हणजे काय आणि रेझिस्टन्स म्हणजे काय. आता समजा ही शेअरची मुवमेंट आहे, इकडनं वरती चाललं आहे, रिजेक्शन आहे, ते परत त्याच ठिकाणावरनं सपोर्ट घेतला आणि या प्रकारची समजा मुवमेंट आहे. तर आपण इथे आता म्हणू शकतो हे जर इथे एक टॉप बनला आहे, इथे सेकंड टॉप बनला आहे, इथे हा थर्ड टॉप बनतो आहे, म्हणजेच काय मार्केट ह्या पॉईंटला येतं आहे आणि त्याला रिजेक्शन फेस करायला लागतं. परत जिथनं मागच्या वेळी मार्केट फॉल झालं होतं त्याच ठिकाणी परत मार्केट आलं, त्या ठिकाणी परत सेलर्स वाढले, परत मार्केटमध्ये फॉल आला. आता तिसऱ्या वेळी हे मार्केट इथे आलेलं आहे. तर इथे पण आपण म्हणू शकतो की हा जो रेझिस्टन्स बनला आहे, जिथनं मार्केट प्रत्येक वेळी खालती फॉल होतं आहे, तर इथे पण चान्सेस आहेत की हे मार्केट इथनं फॉल होण्याची शक्यता आहे. तसंच तुम्ही बॉटमला जर इथे ही बघाल, ही सपोर्टची लाईन काम करते. मार्केट इथनं वरती जात होतं कारण इथे डिमांड क्रिएट झाली होती, इथे डिमांड जास्त होती, मार्केट वरती गेलं, इथे सप्लाय मिळाला म्हणजेच रेझिस्टन्स होता, मार्केट परत खालती आलं आणि परत साधारण त्याच लेवलच्या आसपास त्याला सपोर्ट मिळाला, तिथे डिमांड अजून क्रिएट झाली त्या शेअर प्राईससाठी आणि परत इथनं मार्केट ती शेअर प्राईस वरती गेली, रेझिस्टन्स मिळाला, परत इथे डिमांड क्रिएट झाली, सपोर्ट मिळाला आपण म्हणू शकतो आणि परत इथनं मार्केट वरती गेलं. आता असं गरजेचं नाही की प्रत्येक वेळी मार्केट हे ह्या दोन चॅनेलमध्येच नेहमी फिरत राहील. ह्याला म्हणतात एक हॉरिझॉन्टल चॅनेल. या लेवलला त्यांना रेझिस्टन्स मिळतोय आणि ह्या लेवलला बाईंग होतंय म्हणजेच सपोर्ट मिळतोय. आता हा जसा हॉरिझॉन्टल चॅनेल झाला, त्याच प्रकारे हा चॅनेल इन्क्लाइन पण असू शकतो. या प्रकारे प्राईस इथनं वरती गेली, रेझिस्टन्स सपोर्ट, रेझिस्टन्स सपोर्ट, ह्या प्रकारे पण असू शकतं. ह्याचे वेगवेगळे जे पॅटर्न आहेत, कसे फॉर्म होतात, ते मी नंतरच्या पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये नक्की सांगेन. पण एक थोडक्यात तुम्हाला मी कल्पना दिली की सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे काय. अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जो पूर्वीचा सपोर्ट असतो, तो जेव्हा सपोर्ट किंवा रेझिस्टन्स तो जेव्हा ब्रेक होतो, तर ह्या केसमध्ये हा रेझिस्टन्स होता आपण म्हटलं आणि हा इथे ब्रेक झाला, तर जेव्हा मार्केट परत फॉल होतं त्या चान्सेस असतात की जो पूर्वीचा जो रेझिस्टन्स होता तो सपोर्ट म्हणून ॲक्ट करेल, म्हणजे त्याला परत इथे सपोर्ट मिळेल आणि इथनं मार्केट परत वरती जाईल. तो जो पूर्वीचा जो रेझिस्टन्स झोन होता तो सपोर्ट झोन म्हणून नेक्स्ट टाईम ॲक्ट होऊ शकतो. किंवा जो पूर्वीचा सपोर्ट होता, तर हा सपोर्ट आहे किंवा हा सपोर्ट आहे. आता ज्या मार्केट इथनं फॉल होईल, जर इथे ह्या सपोर्टला मार्केट सस्टेन झालं नाही तर हा सपोर्ट ब्रेक होईल आणि पुढच्या वेळी हा सपोर्ट या प्राईससाठी रेझिस्टन्स म्हणून काम करेल. तर एक लक्षात ठेवा की जो सपोर्ट असतो तो जर ब्रेक झाला तर तो रेझिस्टन्स म्हणून काम करतो आणि वाईस वर्सा जर एखादा रेझिस्टन्स ब्रेक झाला तर तो पुढच्याही सपोर्ट म्हणून पण काम करू शकतो. आता जेव्हा तुम्ही हे सपोर्ट आणि रेझिस्टन्स फक्त प्राईस लेवलला बघताय, तर त्याचवेळी तुम्हाला खालती व्हॉल्यूम्स किती फॉर्म होत आहेत हे पण बघायला पाहिजे.
जर वॉल्यूम तिथे जास्त फॉर्म होत असतील त्या पर्टिक्युलर लेवलला, तर त्याचा अर्थ तुम्हाला जास्त कन्फर्मेशन मिळू शकेल. जर व्हॉल्यूम्सचं कन्फर्मेशन नसेल तर थोडी शक्यता कमी आहे की ते तुमचे सपोर्ट रेजिस्टन्स हे फेल होतील. म्हणून मार्केटमध्येच कुठलीही गोष्ट ही 100% थेअरीप्रमाणे चालेल असं नाही, पण हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे बऱ्याच वेळा तुमच्या कामी येऊ शकतात, त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. मी तुम्हाला आता ॲक्च्युअल चार्टवर दाखवतो की याचा तुम्ही कसा उपयोग चार्टमध्ये करू शकाल. ॲक्सिस बँक मी घेतले. हा ॲक्सिस बँकचा डेली चार्ट आहे, म्हणजे प्रत्येक कॅन्डल ही एका दिवसाची कॅन्डल आहे. त्याच्यावर आपण बघूया सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे फॉर्म झालेत. मी आता तुम्हाला जे सोपे आणि इझी समजणार आहेत ते पहिल्यांदा दाखवतो. आता जर तुम्ही हा एरिया इथे कॉन्सन्ट्रेट केला तर तुम्हाला इथे सपोर्ट रेजिस्टन्स दिसू शकतील. इथे मी एक झोन मार्क करतो. सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ही एक प्राइस नसते, तर तो बऱ्याच वेळा एक झोन असतो किंवा एक एरिया असतो. तर जर तुम्ही इथे बघाल हा साधारण 755 ते 765 हा एक झोन आहे. आता इथे बघा तुम्ही, जेव्हा पहिल्यांदा प्राइस ही या लेवलला आली, इथनं रिजेक्ट झाली, तिथपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं की हा रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होणार आहे का. पण जेव्हा सेकंड वेळा ही प्राइस जेव्हा इथे आली तर तुम्ही बघू शकता परत इथनं त्याला रिजेक्शन मिळालं. म्हणजे आता जेव्हा हा सेकंड पॉईंट मिळेल तेव्हा तुम्ही इथे एक लाईन काढू शकता आणि ह्याला तुम्ही रेजिस्टन्स म्हणू शकता. आता जसं बॉटमला पण बघा, इथे एकदा आणि ही तिसऱ्यांदा, म्हणजे इथनं मार्केट शेअर प्राईस वरती गेली होती, फॉल आला, परत साधारण त्याच एरियामधनं त्याला सपोर्ट मिळून मार्केट परत वरती गेलं, परत ह्या रेजिस्टन्स मिळाला, मार्केट फॉल झालं. आता तुमच्याकडे बॉटमसाठी 3 पॉईंट आहेत आणि रेजिस्टन्ससाठी हे 2 पॉईंट आहेत. आता जर तुम्ही इथे बघितलं, तुम्ही जसं मी वरती एक झोन काढला आहे तसंच मी हा इथे पण एक झोन काढू शकतो. तर हा जो झोन मी काढला आहे हा सपोर्ट म्हणून ॲक्ट होणार आहे आणि या वरच्या साईडला काढलेला झोन हा रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होणार आहे. आता रेजिस्टन्स आपण बघूया किती वेळा फॉर्म झाला आहे तो त्या एरियामध्ये. जसं सांगितलं, पहिल्यांदा पॉईंट मिळाला होता, हा सेकंड पॉईंट मिळाला. इथे तुम्हाला झोन काढता येईल. इथे एकदा आली प्राईस, परत थोडी रिजेक्शन मिळाली, परत त्या झोनमध्ये प्राईस एंटर झाली, परत रिजेक्शन मिळाली. तसंच इथे बॉटमला बघा, हा सपोर्ट तिने घेतला, कारण पूर्वी हा आपण झोन जो काढलेला आहे हा सपोर्ट झोन आहे. परत मार्केट सपोर्ट घेऊन रेजिस्टन्स झोनपर्यंत गेलं, परत सपोर्ट रेजिस्टन्स, आणि जर तुम्ही इथे बघाल तर ह्या ठिकाणी हा झोन हा ब्रेक झाला आणि हाच तो फॉल होता जो आपण कोविडमुळे आला असं म्हणू शकतो. त्यावेळी खूप मार्केटमध्ये सेलिंग आलं मोठ्या प्रमाणात. तुम्ही खालती इथे व्हॉल्यूम्स पण इथे बघू शकता किती जास्त वाढलेले आहेत. आणि तिथनं जेव्हा हा सपोर्ट फेल झाला त्यावेळी मार्केटने हा मोठा फॉल दिला आहे. आपल्यासमोर आहे किती मोठा फॉल आहे बघा. आता हा तुम्ही चॅनल हा रेक्टँगल चॅनल किंवा हॉरिझॉन्टल चॅनल म्हणून इथे काढून ठेवू शकता. आणि जेव्हा प्राईस ब्रेक होईल, जर तुम्ही ह्या शेअर होल्ड केला असेल तर तुम्ही इथे त्याची प्राईस त्याचा प्रॉफिट बुक करून निघू शकता. तर ह्याच्या प्रकारे हा असा अभ्यास तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा करू शकता. आता हे डेली टाईम फ्रेमवर झालं. तुम्ही टाईम फ्रेम कुठलीही वापरू शकता, पण जर तुम्ही इन्व्हेस्टिंग करत असाल तर तुम्ही मोठी टाईम फ्रेम वापरली पाहिजे, म्हणजे आवरली बेसिस किंवा डेली बेसिस किंवा विकली बेसिस. पण तुम्ही जर ट्रेडिंग करणार असाल, शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणार असाल तर 30 मिनिटाची किंवा एक तासाची तुम्ही कॅन्डलवर अभ्यास करू शकता. जर इंट्राडे करणार असाल तर अजून 15 मिनटं किंवा 5 मिनटं किंवा इव्हन 1 मिनिटाच्या कॅन्डलवर तुमचा सपोर्ट रेजिस्टन्सचा तुम्ही स्टडी करू शकता. आता मी हे डेली कॅन्डलवर दाखवलं आहे. तुम्हाला एक अजून एक्झाम्पल दाखवतो जे आवरली बेसिसवर आपण आवरली कॅन्डलवर बघू शकतो. आता हा रिलायन्सचा मी 1 आवरचा चार्ट काढला आहे, त्याच्यावर आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघूया. पहिले थोडं मागे जाऊन मी दाखवतो कुठे मिळतंय का बघूया. तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करताना जे टॉप क्रिएट झालेत आणि जे बॉटम क्रिएट झालेत तिकडे लक्ष द्यायचं आहे. त्यांनी तुम्हाला त्याचा एक जजमेंट येऊ शकता. इथे बघा, हा एक टॉप आहे, हा एक टॉप आहे, इथे किती टॉप झालेत जे एकाच लेवलला आहे. तर इथे तुम्ही हा झोन फॉर्म करू शकताय. मी तुम्हाला काढून दाखवतो. तुम्ही तो एक्सटेंड करून ठेवा, म्हणजे पुढचा स्टडी त्याच्यावर कसा बेस आहे ते पण तुम्हाला कळेल. आता हा पण एक झोन इथे फॉर्म केला आहे, ठीक आहे. आता बघा, ह्या पॉईंटपासून सुरुवातीला पहिल्यांदा रिजेक्शन आलं, मार्केट फॉल झाली प्राईस, परत त्या झोनमध्ये जेव्हा एंटर झाली तेव्हा इथनं रिजेक्शन आलं. जेव्हा तुम्हाला सेकंड पॉईंट मिळेल तेव्हा तुम्ही हे म्हणू शकता की हा इथे झोन क्रिएट होतोय रेजिस्टन्ससाठी, आणि त्याच्यानंतर तुम्ही हा झोन काढणार आहात.
आता पुढच्या वेळी प्रत्येक वेळी बघा ह्या साधारण झोनच्या प्राईस जवळ जाते, रिजेक्ट होते. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, इथे टच झाले झोनला, सेवन्थ. एवढ्या वेळा इथनं रिजेक्शन मिळत असताना ह्या ठिकाणी बघा ही एका तासाची एक कॅन्डल आहे. इथे कॅन्डलनी हा झोन ब्रेक करून वरती क्लोजिंग दिलं आणि इथनं मार्केटमध्ये तेजी आली रिलायन्समध्ये. आता जेव्हा परत प्राईस फॉल होत होती, तुम्ही जसं मी मगाशी सांगितलं, हा जो तुमचा पूर्वीचा जो रेजिस्टन्स झोन होता तो आता सपोर्ट म्हणून काम करणार. तर इथे तुम्ही बघू शकता मार्केट इथे सपोर्ट घेत आहे, शेअर प्राईस इथे सपोर्ट घेऊन परत शेअर प्राईस ही इथनं वरती गेली. आता परत ह्या सपोर्ट झोनमध्ये आले, पण इथे सपोर्ट होल्ड करू शकले नाही. सपोर्ट ब्रेक झाला, कॅन्डल्स सपोर्टच्या खालती क्लोजिंग देत होत्या, इथे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर जसा हा सपोर्ट ब्रेक झाला तसा मार्केटमध्ये फॉल आला. तर सपोर्ट ब्रेक झाल्यामुळे फॉल आला, तसंच त्याचा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेजी येते. तर ह्या प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही यूज करू शकता. इथे सुद्धा तुम्ही एक बघा, एक झोन तुम्हाला काढून दाखवतो. या झोनकडे लक्ष द्या. आता इथे जर तुम्ही बघाल, हा सपोर्ट होता, सेकंड टाईम, थर्ड टाईम, फोर्थ टाईम, 4 वेळा सपोर्ट घेऊन इथनं मार्केट फॉल न होता मार्केटनी वरच्या साईडला झेप घेतली. आता हा जो पूर्वीचा जो सपोर्ट होता, हा इथे सपोर्ट ब्रेक झाला. हा ब्रेक झाल्यानंतर हा पुढच्याही तुम्हाला माहिती आहे की जर सपोर्ट ब्रेक झाला आहे तर तो रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर ज्यावेळी हा सपोर्ट इथे ब्रेक झाला तर पुढच्या वेळी जेव्हा प्राईस त्या सपोर्ट झोनमध्ये गेली तर रेजिस्टन्स म्हणून काम केलं, प्राईस रिजेक्ट झाली, परत गेली, तिसऱ्यांदा रिजेक्ट होऊन मोठा फॉल आला. आता जेव्हा इथे प्राईस परत आले, इथे तुम्ही बघू शकता की इथे प्राईस यांनी वरच्या साईडला ब्रेक केले. वरच्या साईडला ब्रेक जरी झाली असेल तरी त्याला फॉलो थ्रू आलेला नाही आहे. किंबहुना परत ही आता हा जो रेजिस्टन्स होता तो ब्रेक झाला आहे. रेजिस्टन्स ब्रेक होऊन आता पुढच्या वेळी जेव्हा प्राईस इथे जायचा प्रयत्न करेल त्याला इथे रेजिस्टन्स घ्यायची शक्यता जास्त आहे. प्रत्येक वेळी ती घेईलच असं नाही, मी तुम्हाला शक्यता म्हणून सांगतोय की त्याचा तुम्ही स्टडी कसा करू शकता. तर जे पूर्वीचे रेजिस्टन्स होते ते सपोर्ट म्हणून ॲक्ट होणार आणि जे सपोर्ट होते ते रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होणार. तर आता बघूया आपण, आता झोन हा ब्रेक झाला आहे रिलायन्समध्ये, त्याची मोमेंट आता खालच्या डिरेक्शनने राहते की परत सपोर्ट झोन ब्रेक होऊन रेजिस्टन्स ब्रेक होऊन तो वरच्या साईडला जाते. ही तुम्ही त्याच्या पुढे ह्याच्या पुढे त्याचं बघू शकता. तर नेक्स्ट एक्झाम्पल मी अजून एक वेगळ्या टाईम फ्रेमवर दाखवतो. आपण 30 मिनिटाची टाईम फ्रेम चूज करूया. हा ब्रिटानियाचा चार्ट आहे. तुम्ही कुठल्याही टाईम फ्रेमवर हा स्टडी करू शकता. असं नाही की ब्रिटानिया 30 मिनिटवर, रिलायन्स एका तासावर, असं काही नाही. तुम्ही कुठलेही शेअर घ्या किंवा कुठलेही इंडेक्स घ्या, वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर तुम्ही त्याचा अभ्यास करून बघू शकता. आता इथे तुम्हाला एकदम इझिली दिसतंय की सपोर्ट कसा फॉर्म झाला आहे. हा झोन बघा, प्राईस इथनं सपोर्ट घेऊन जेव्हा वरती गेली होती त्याच झोनमध्ये परत सेकंड टाईम आली, इथे सपोर्ट मिळाला, थर्ड टाईम येईल तेव्हा इथे सपोर्ट मिळाला आणि प्राईस वरती गेली. आणि तसाच हा जो एरिया आहे हा सध्या एक रेजिस्टन्स म्हणून काम करतो आहे. आता जेव्हा मार्केट ह्या दोन ह्याच्यामध्ये आहे, रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या मध्ये आहे, तर हा नो ट्रेडिंग झोन तुम्ही म्हणू शकता. आयदर यू हॅव टू वेट की परत ह्या झोनमध्ये प्राईस एंटर होईल किंवा परत सपोर्ट लेवलला येईल आणि इथे तुम्हाला प्राईस ॲक्शन जी आपण म्हणतो ती चेक करायला लागेल, व्हॉल्यूम बघायला लागेल. आता इथे बघा, इथे किती व्हॉल्यूम वाढला होता या फॉल नंतर, पण इथे व्हॉल्यूम कमी आहे. आता जर समजा इथे व्हॉल्यूम जास्त झाला आणि हा सपोर्ट ब्रेक झाला तर डाऊनफॉल म्हणू शकता, किंवा सपोर्ट घेतला विथ गुड व्हॉल्यूम परत अपसाईड येऊ शकते. तर इथे प्राईस ॲक्शन कशी फॉर्म होते, प्राईस ॲक्शन म्हणजे कुठल्या प्रकारचे कॅन्डलस्टिक्स बनत आहेत, इथे कुठल्या प्रकारचे वेगळे कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न बनतात का याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला. जसं ह्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणतात किंवा डबल बॉटम म्हणतात ह्याला. इथे नेकलाईन ह्याला म्हणतात. ही नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर चांगली मोमेंट आलेली. तर हे वेगवेगळे पॅटर्नसुद्धा मी नंतर कवर करीन. आत्ता आपण फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्सकडे लक्ष देऊया. तर हे 30 मिनिटाच्या चार्टवर आपण सपोर्ट रेजिस्टन्स काढला होता. अजून एखादं एक्झाम्पल आपण बघूया. हे ICICIचं, हे अजून कमी तुम्हाला कमी टाईम फ्रेमवर मी दाखवतो. 5 मिनिटावर समजा आपण बघितलं, आता इथे आपण बघूया
हा 5 मिनिटाचा चार्ट आहे ICICI बँकचा. इथे तुम्हाला एक झोन दिसू शकतो. या प्रकारे आता इथे बघा किती प्राईस इथनं एक रिजेक्शन आलं होतं. त्याच झोनमध्ये जेव्हा प्राईस सेकंड टाईम गेली परत रिजेक्शन मिळालं. म्हणजे तुम्ही इथे म्हणू शकता की हा रेजिस्टन्स इथे क्रिएट झाला आहे. मार्केट ह्या झोनपर्यंत जाते, परत रिजेक्ट होते, परत इथे एकदा गेली, रिजेक्ट झाली, परत इथे आली. पण ह्यावेळी त्याला गॅप अप ओपनिंग मिळाली, म्हणजेच हा जो रेजिस्टन्स होता तो ब्रेक झाला आणि रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये तेजी आली. खूप इथनं प्राईस वरती गेली. अजून एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जेवढ्या वेळा नॉकिंग जास्त होणार तेवढा त्याचा ब्रेक होण्याचे चान्सेस पण असतात. तुम्ही आता बघा, समजा ॲज्युम करा की ही एक प्रकारची इथे समजा एक वॉल आहे. इथेंदा पहिल्यांदा फॉल आला, इथे फर्स्ट नॉकिंग झालं, सेकंड नॉकिंग, थर्ड नॉकिंग, फोर्थ नॉकिंग. तुम्ही 4 वेळा ह्या वॉलला तुम्ही नॉकिंग करताय तर ही वॉल ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे एकदा तिथे 4 किंवा 5 वेळा जर टच होऊन रिजेक्शन आलं असेल तर तुम्ही पुढच्या वेळी केअरफुल राहायला हरकत नाही की ही ब्रेक व्हायचे चान्सेस जास्त आहेत. तर त्या प्रकारे सुद्धा तुम्ही त्याच्याकडे एक लक्ष ठेवून तुम्ही काम करू शकता. ह्या प्रकारे तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकता. आता जसं मी सांगितलं, प्रत्येक वेळी सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे असं गरजेचं नाही की हॉरिझॉन्टल लाईनलाच फॉर्म होतील, ते इन्क्लाइंडसुद्धा फॉर्म होऊ शकतात. जेव्हा ते इन्क्लाइंडली फॉर्म होतात ती ट्रेंड लाईन त्याला म्हणतात. त्याचे टॉप्स आणि बॉटम हे लाईननी जोडले जातात, त्याला ट्रेंड लाईन म्हणतात. ट्रेंड लाईन हा जो टॉपिक आहे तो मी पुढच्या माझ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करेन. तर आजच्या पुरतं मी इथे थांबतो. सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्हाला कळलं असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघत राहा ट्रेड ग्रंथ मराठी. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.